फळ मार्केटमध्ये केळी असू दे किंवा काही फळं असू दे, त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास किंवा खाताना एक असं औषधात पद्धत जाणवली जाते. काही ठिकाणी रेल्वे पटऱ्यांवरती उगवलेल्या आहेत, त्या भाज्या विक्रीस असतात. अशांवर कारवाई सहसा होताना दिसत नाही. फूड पॉयझन झालं तर पुढच्या वेळेला काय दक्षता आपण घेतली पाहिजे, पण त्या फूड पॉयझनचं आपल्याला किंवा आपण काय भाज्या घेतल्या पाहिजे, कशाप्रकारे ह्याचं ज्ञान आहे ना शाळेतून विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये एका अधिकाऱ्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. या अधिकाऱ्याचा आदर्श ठेवावा असाच आहे. तरुणांमध्ये सुद्धा या अधिकाऱ्याची मोठ्या प्रमाणावर क्रेज दिसून येते. अर्थातच तुम्हाला सांगायला नको, हे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे हे नाव केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये गाजलेलं आहे. कारण मुंढे यांच्या ज्या धडाकेबाज कारवाया आहेत, या कारवायांचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. आणि असाच एक धागा पकडत द इंडिया स्टोरी नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा विषय हा केवळ मनोरंजनाचा नसून त्यामध्ये संदेशसुद्धा देण्यात आलेला आहे आणि धोक्याचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये स्लो पॉयझनिंग हा विषय हायलाईट करण्यात आलेला आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपण जी फळं घेतो, भाजीपाला घेतो किंवा इतर ज्या दैनंदिन गोष्टी घेतो, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घातक केमिकल्स आणि रंगांचा वापर केला जातो. आपण या संदर्भात काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ते जेव्हा मार्केटमध्ये जातात, भाजीपाला घेतात, फळं घेतात, त्यावेळेला त्यांना नेमका कोणता अनुभव येतो. चला तर मग जाणून घेऊयात नागरिकांच्या प्रतिक्रिया. आपण जेव्हा भाजी घ्यायला जातो, आता मी डोंबिवलीकर आहे, पण एकूण 5 का 6 वर्षापूर्वी असं घडलेलं की डोंबिवली वेस्टला बावनचाळीच्या इकडे त्या गटाराच्या ह्याच्यामध्ये ते भाज्या बनवताना त्या भाज्या धुतल्यात आणि ही मला वाटतं बातमी वृत्तपत्रात आणि काहीतरी चॅनलमध्ये सुद्धा आलेली. मी तेव्हापासून लोकांना तेव्हा कळायला लागलं की आपण ज्या भाज्या खातो ते खरंच केमिकलच्या आहेत का, किंवा कुठून धुतलेल्या आहेत का, किंवा आपण ज्या हातगड्यातून ज्या भाज्या घेतो किंवा कुठून असं विकत घेतो भाजी म्हणून, त्या भाज्या स्वस्ताच्या नादात आपण त्या कशा भाज्या असतात, काय असतात ते आपल्याला माहीत पडत नाही आहे. परंतु आम्ही एक नागरिक म्हणून तुकाराम मुंढेंचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारे जो विभाग होता, जो आपल्याला कार्यरत आहे की नाही हे माहीत नव्हतं आणि तो कार्यरत झाला आहे. पण हॉटेलपासून ते भाज्यांपर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला एक प्रकारची आपल्याला स्वच्छता मिळते, त्यात आपल्याला एक पारदर्शकता आपल्याला मिळते आणि त्याच्यामुळे आपण खाल्लेलं जे अन्न आहे किंवा भाज्या आहेत त्या खरंच आपल्या शरीराला पौष्टिक आहेत ह्याचा आपल्याला आता विश्वास पटतोय. त्याच पद्धतीने तुम्ही फळं खरेदी करताना अनेकदा फळं धुतल्यानंतर त्याचा कलर सुद्धा निघून जातो किंवा भाज्यांमध्ये सुद्धा भाज्यांना हिरवा कलर हवा म्हणून रासायनिक पद्धतीने त्यावर रंगांचा मारा केला जातो. तर तुम्ही कधी भाजी खरेदी केल्यानंतर किंवा फळं खरेदी केल्यानंतर घरी गेल्यावर त्या पालेभाज्या धुताना तुम्हाला असं काही जाणवलं का की रंग जातोय वगैरे? खरं तर बघायला गेलं तर आपण साधी फळं जरी घेतली तरी आपल्याला फळं टोमॅटो, बटाटा किंवा भाज्या किंवा आपण फळं जेव्हा घेतो सफरचंद वगैरे, तर ह्यातलं आपल्याला सामान्य माणसाला ज्ञान नसतं. आपल्याला फक्त ते काय टी व्हीवरच्या जाहिरात येऊन आपल्याला कळतं की लाल असेल तर काय. आता काही ठिकाणी तर ते केमिकलचं एवढं मारा केला जातो की ते सफरचंद पण लाल करायचं, कलिंगड पण लाल करायचं, त्या भाज्या पण टॉमॅटोच्या अशा करायच्या. त्यामुळे आपल्यातला ते फरक नाही आहे. मला असं वाटतं की ना जनसामान्यामध्ये ना या विभागाने अशी एक जनजागृती केली पाहिजे की आपण ज्या भाज्या घेतो त्या कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत, ते कुठल्या रंगाचे असल्या पाहिजे, अशा पद्धतीचे आपल्याला ज्ञान दिलं पाहिजे. आणि आपण विकत घेतल्यानंतर आता काही वेळा आम्ही भाज्या विकत घेतो, फळं विकत घेतो, त्यावेळेला आम्हाला माहीत नसतं ते केमिकलचे आहेत काय नाही आहे. परंतु त्याच्यानंतर जो काय त्यांचा इफेक्ट होतो आपल्या आरोग्यावर, त्याच्यानंतर आम्हाला कळतं की आपल्याला फूड पॉयझन झालेलं आहे, आपण भाज्या अशा खाल्लेल्या असेल, फळं अशी खाल्लेली असेल. तर असा कुठेतरी अनुभव प्रत्येकाला कुठे ना कुठे ते आला असेल, परंतु त्याचा काय बाऊ होत नाही आहे. परंतु आता कुठेतरी आपल्याला आरोग्याची काळजी म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच तुम्ही जनजागृतीचा या ठिकाणी उल्लेख केलाय. मला तुम्हाला सांगायला आवडेल की द इंडिया स्टोरी नावाचा जो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर त्यामध्ये असंच एका 7 वर्षाच्या मुलीचा स्लो पॉयझनिंगमुळे मृत्यू झालेला दाखवलाय. तर हा जो चित्रपट आहे हा केवळ एंटरटेनमेंट नाहीये, तर हा सामाजिक एक संदेश देण्याचा विषय. तर असे चित्रपट आले पाहिजे. चित्रपटाच्या बाबतीत म्हणाल ना तर चित्रपटातून आपण मनोरंजनात्मक बरोबर एक सामाजिक संदेशही आपल्याला मिळतो. असे अनेक चित्रपट आहेत. आता तुम्ही जसं म्हणताय त्या चित्रपटातून आपल्याला फूड पॉयझनचे आपल्याला ते उदाहरण मिळतं.
आता समाजामध्ये मला सांगा की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फूड पॉयझनचे पेशंट तुम्हाला मिळतातच, परंतु ते काय मिळतात त्या डॉक्टरांनी त्या पेशंटच्या त्या नातेवाईकांना ना हे एक्सप्लेन करणं गरजेचं आहे की फूड पॉयझन झालं तर पुढच्या वेळेला काय दक्षता आपण घेतली पाहिजे. पण या फूड पॉयझनचं आपल्याला किंवा आपण काय भाज्या घेतल्या पाहिजे कशाप्रकारे ह्याचं ज्ञान आहे ना शाळेतून विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे, महाविद्यालयात सुद्धा दिलं पाहिजे की आपण जे अन्न खातो ते कुठले पौष्टिक आहे, त्याचे कुठले जीवनसत्व आहेत, ते कशा प्रकारचे आलेले पाहिजेत. त्याच्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने अशा प्रकारची एक मोहीम शाळा, महाविद्यालय, कार्यालय याच्यातून ती राबवली पाहिजे, जेणेकरून जे फूड पॉयझनचं प्रमाण आहे ते कमीत कमी 50% तरी कमी होईल, असं आमचं मत असं आम्हाला वाटतं. आणि तशी आमची अपेक्षा आहे त्या विभागाने किंवा सरकारने ते करावं. बघायला गेलं तर फळ मार्केटमध्ये केळी असू दे किंवा काही फळं होते त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास किंवा खाताना एक असं औषधात पद्धत जाणवली जाते. पण असे काही फळ विक्रेते आहेत का त्यांच्याकडे खरंच हायजेनिक फूड पण मिळतात, असं नाही का प्रत्येक ठिकाणी. पण कारवाई होते ही चांगली आहे का, नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहावं ही पण तितकीच खरी बाब आहे. आणि तसं हॉटेलमध्ये गेल्यावर ही पनीर लोक आवडीने खातात, तर पनीरवर ही चांगलं आहे का कसं बघणं ही पण तेवढं तितकेच. आणि आत्ता सांगितलेलं आहे की हॉटेलमध्ये ही दर्शनी भागावर हायजेनिकचं बोर्ड लागलं पाहिजे, जेणेकरून नागरिकांनाही कळेल हॉटेलमध्ये जाताना खरंच इथे हायजेनिक फूड मिळतं. कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी आपण वरचेवर भाजी विक्रेत्यांवर कारवाई होते, पण ती कारवाई जेव्हा होते ना तेव्हा त्या भाज्या गटाराच्या पाण्यात धुणं किंवा त्या ज्या कल्याण डोंबिवलीतल्या काही ठिकाणी रेल्वे पटऱ्यांवरती उगवलेल्या आहेत त्या भाज्या विक्रीस असतात, अशांवर कारवाई सहसा होताना दिसत नाही. आणि त्यामुळे यातला नेमका फरक कोणता की ही कारवाई केमिकलयुक्त भाजी आहे किंवा ही गटारावरची भाजी आहे, असा कोणताही स्पेसिफिकेशन किंवा अशी कोणती आपल्याला हे दिसत नाही. तर अशा भाज्यांवर पण कारवाई होणं अपेक्षित आहे. तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करून घरी जाता किंवा फळं खरेदी करता तर त्यावेळेला असं कधी भाज्यांचा रंग जातोय किंवा याच्यावर कृत्रिम कलर वापरण्यात आलाय किंवा फळांच्या बाबतीत असं काही घडलंय का? नाही, अद्याप तरी असं नाही. आपण बघितलं तर आपल्या डेली रुटीनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या एक स्लो पॉइझन सारख्या काम करत असतात. आणि याच विषयावर आधारित इंडिया स्टोरी हा जो पिक्चर आहे, हा चित्रपट जो आहे यामध्ये एका 7 वर्षाच्या मुलीचा डेथ झालेला आहे स्लो पॉइझनमुळे. तर हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून त्यामध्ये एक सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. तर असे चित्रपट जे आहे ते आपल्या भेटीला आले पाहिजे आणि बरेचसे जे काही इश्यू आहेत तर त्या चित्रपटामध्ये चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलेले आहेत. असे अनेक चित्रपट आहेत ज्याच्यात कुठल्या पद्धतीत केमिकल वापरलं जातं किंवा कुठल्या पद्धतीत हे काम केलं जातं हे दाखवलं जातं. पण हे ओळखायचं कसं याचेही ट्रिक्स गव्हर्नमेंटकडे किंवा असतात. त्या ट्रिक्स त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून जाहीर करणं गरजेचं आहे. कारण का जर अशा ट्रिक्स समोर आल्या तर लोक स्वतःहून ते ओळखण्याचा प्रयत्न करतील. कारण का अनेक वेळा असं होतं की सोशल मीडियावर एखादं ट्रिक अवेलेबल झाली की लोक प्रयत्न करतात की नक्की आपल्या घरात येणारी भाजी असेल किंवा आपल्या घरात येणारा फळ असेल ते त्या पद्धतीने कलर सोडतंय का किंवा त्याच्यातून काही बाहेर पडतंय का. कारण का मध्ये एक कोबीवरून एक प्रकार झाला होता की ती प्लास्टिक रॅप कोबी अवेलेबल झाली होती मार्केटमध्ये. तर तेव्हा पण लोक प्रयत्न करत होती की पहिले ती जाळून बघायचे किंवा ती चेक केली जायची की अशा प्रकारची कोबी आहे की नाही. तर आपण बघितलं की नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. द इंडिया स्टोरी हा चित्रपट सुद्धा तुम्ही आवर्जून पहा. हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही आहे, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणींसोबत हा चित्रपट पाहू शकता. यामध्ये स्लो पॉयझनिंग हा जो विषय आहे हा विषय जर या विषयाचं तुम्ही चांगल्या पद्धतीने आकलन केलं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण नेमकं काय खातोय, आपल्या ताटामध्ये नेमकं काय वाढलेलं आहे याचा विचार तुम्ही नक्की करा. मयुरी चव्हाण, कल्याण डोंबिवली.